झी 24 तास एक पाऊल पुढे. राधा आणि सौरभच्या आयुष्यात नक्की काय घडतंय याबद्दलही सगळ्यांना उत्सुकता आहे. आणि स्मॉल स्क्रीनवर सध्या राधा आणि सौरभ पाहतो आपण पळून गेलेले आहेत आणि सगळेच हवालदिल झालेत. अहो एवढंच काय तर पळून जाऊन त्यांनी लग्नही केलंय म्हणे. मात्र सध्या ते कुठे आहेत, कुठे गेलेत ह्याचा कुणालाही थांब पत्ता नाहीये. चॅनल कट्टाच्या टीमला मात्र ही जोडी सापडली आहे आणि पाहूया काय नेमकं आहे या दोघांच्या मनात. राधा आणि सौरभ दोघे पळून गेलेले आहेत घरातनं. कुठे गेलेत, काय गेलेत, काही सध्या कोणाला पत्ता नाहीये. आपल्याला मात्र ते सापडलेले आहेत. राधा पळून कोणी कोणाला नेलंय आणि कुठे गेलाय आणि काय कसं काय हे आता शेवटी ठरवलं पळून जायचं. ऑफकोर्स सौरभनीच तो इनिशिएटिव्ह घेतला आणि त्याला केदारबद्दल कळल्यानंतर आणि आवलीची साथ मिळाल्यानंतर तो आला. त्यांनी सांगितलं की बास आता आपल्याला कोणी अडवू शकत नाही आणि मग पळवलं. खूप दिवस मागे लागली होती, करूया काहीतरी शेवटी डिसिजन घेतला. येस, फायनली केदारने केलेले कारनामे कळले आणि मग आवली आणि यशवंतचं म्हणणं होतंच, यशवंतजींचं, की आता बस झालं, तिला घेऊन जा आणि लग्न करा. त्यामुळे शेवटी मनाची तयारी केली आणि घराबाहेर पडलो. आवलीची मदत झाली खूप. त्यामुळे आता फायनली बाहेर आलेलो आहे. आता बघू पुढचं पुढे. नाही राधा, आता एक क्षणही दूर जाणार नाही मी तुझ्यापासून. पुढे काय प्लॅनिंग, काही ठरवलंय काय? आता सध्या आमचा हनीमून चालू आहे, काही बाकी इतर गोष्टींकडे लक्ष नाही. ऑफकोर्स घरच्यांची काळजी आहे आम्हाला, की कारण कोणालाच माहिती नाही आम्ही कुठे आहोत आणि ते फार काळजीत आहे. आमचे फोन पण रिचेबल नाही आहेत. त्यामुळे बॅक ऑफ द माइंड ती काळजी आहे की बाबा काय विचार करत असतील, की खूप काळजी असेल. माझ्या साईडने सई मॅम म्हणा, मानस म्हणा, ह्याच्या घरचे सगळे ते आहेच, पण हनीमून पण आहेच. म्हणजे लग्न झालंय, हनीमून. त्यामुळे आता लेखकाच्या मनात पुढे काय असेल ते आम्हाला काही दिवसांनी कळेल आणि मग त्यानुसार आम्ही वागू. सीमाबहिणी, राधा आणि सौरभचा काही तपास लागत नाही आणि पोलिसांचा अंदाज आहे की त्या दोघांचा काय. तुझं आणि बहिणीचं एकाच याच्यात लग्न करायचं असा काहीतरी बेत पण आखलेला आहे. आता याच्यामुळे तर सगळं बिघडून जाईल घरातलं आणि तुझ्यावर परत रागराग सुरू होईल. होते ते प्रॉब्लेम्स ऑलरेडी इतके होते की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही झाल्याने राधाला फरक पडेल पण श्रुतीला काहीच फरक पडणार नाही, कारण ऑलरेडी इतके प्रॉब्लेम्स होते. म्हणजे सरिता आईचा प्रॉब्लेम होता आणि मग याच्या घरचे प्रॉब्लेम्स होते, प्लस गार्गीचे प्रॉब्लेम्स होते आणि मी त्याग करत होते ह्याच्यासाठी वगैरे, तर इतके प्रॉब्लेम्स होते. त्यामुळे आता गार्गीचा प्रॉब्लेम छोटासा वाटतो मला सगळ्यासोबत. मला काही वाटत नाही एवढं. काहीतरी तर आता म्हणजे घरी विचार चाललेला आहे. दोघांचे मनात असं आहे की घराची ओढ तर आहेच आहे. त्यामुळे एकीकडे चांगलंही वाटतंय आणि एका साईडला वाईटही वाटतंय. पुन्हा पुन्हा घराची आठवण येते आणि सौरभ हा लहानपणापासून त्याच्या सगळ्या गोष्टी सीमावहिनीबरोबर शेअर करत आलाय. त्यामुळे त्याला तेही कुठेतरी मनाला खटकतंय. पण त्यांना हेही जाणवतंय की आपण ऑलरेडी घरातली बंधनं सगळी तोडून बाहेर आलोय. त्यामुळे आता कितपत परत घरात ऍक्सेप्ट केलं जाईल. सो त्यानुसार आता दोघांचा विचार चालू आहे. सो बघू इव्हेंच्युअली काय होतंय. कदाचित दोघं घरी परत जातील किंवा दोघं एखादं वेगळं घर स्वतःचं निर्माण करतील. त्यामुळे बघायचं आता पुढे काय होतंय. बहिणी, माझा ऐकून घ्या. आई शपथ खरा सांगतो तुम्हाला, अहो केदारचा नाटक उघडं करण्यापर्यंतच आम्ही होतो यात. तुम्ही खोटं बोलताय माझ्याशी. नंतर सगळं बसून ठरवू असं ठरवलं. आता हे लोक पळून जातील ते आम्हाला काय माहित आहे. खोटं बोलताय तुम्ही माझ्याशी, खोटं बोलताय. खरा सांगतो तुम्हाला. कसा सांगू आता तुम्हाला. मनातनं दोघांच्याही वाटत होतं, पण फायनली ज्यावेळेस घेतल्यानंतर की आता मग निघून जायचं हे नेमकं ठरलं कधी आणि कसं. नाही, राधाला हे डे 1 पासून माहिती होतं की सौरभचं खूप प्रेम आहे राधा ह्याच्यावर. राधा कधीच डाऊट करत नव्हती. फक्त सर्कमस्टान्सेस की मी केदारशी लग्न करायचं ठरवलं होतं ते कारणच चुकीचं आणि खोटं असल्यामुळे त्याला एक सूट मिळाली की आता मी माझं प्रेम आता घेऊ शकतो किंवा आम्ही एकत्र येऊ शकतो. म्हणून दॅट इज द रिझन तो आला आणि मी गेले त्याच्यावर. राधा मिळालेली आहे पण आता 2-2, 3-3 दुश्मन वाट बघतायत. गौतम आहे, केदार आहे.
कसा सामना करायचा? नाही तसंही काय सौरभला पहिल्यापासून प्रॉब्लेमशी डील करायची पहिल्यापासून सवय आहे. त्यामुळे आता आवड आणि आणि सवय. सवय आहे. त्यामुळे एक तर तो प्रॉब्लेम्स क्रिएटही करू शकतो आणि ते सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे लेट्स सी, आता त्याला आत्ता तरी कल्पना नाहीये की आपल्या पुढे काय वाढून ठेवलं, पण होपफुली त्याच्यासाठी जसे नवीन दुश्मन क्रिएट झालेले आहेत तसे त्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी नवीन मित्रही कदाचित निर्माण होतील. त्यामुळे बघूया, त्याच्यातनं नक्कीच त्याला काहीतरी मार्ग सापडेल आणि राधा आहेच आहे त्याला मदत करायला. खुशाल पळून गेले, पण भोगतील आपल्या कर्माची फळं. एक एक दिवस मरत मरत जगतील ते. केदारला हे असं केलं त्यांनी. ऑल द बेस्ट. आणि काय लवकर घरी वाट बघताय तुमची. तर हे होते राधा आणि सौरभ. सध्या ते मजा करतायत, हनीमूनवर आहेत. फक्त घरी कधी जायचं याची तारीख सध्या त्यांनी ठरवलेली नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.